नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, फटाके आणि गोडधोड खाणे नव्हे. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय. हा सण आपापल्या जीवनात आणि घरात एक नवीन ऊर्जा, नवा उत्साह भरण्यास प्रेरित करतो. म्हणूनच दिवाळीच्या काही आठवड्यांपूर्वीच आपण घराची मोठी साफसफाई सुरू करतो. परंतु मित्रांनो, ही साफसफाई केवळ धूळ झाडणे किंवा जाळे काढणे इतकीच मर्यादित नाही. वास्तुशास्त्र आणि भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार आपल्या घरात साठवलेली प्रत्येक जुनी, तुटलेली किंवा निरुपयोगी वस्तू ही एक बंद ऊर्जा निर्माण करते. याच ऊर्जेला आपण नकारात्मक शक्ती किंवा तमस शक्ती असे म्हणतो. लक्ष्मी देवी अशा ठिकाणी कधीच वास करत नाही जिथे तमस किंवा नकारात्मक ऊर्जा असेल. लक्ष्मीला सात्विकता, स्वच्छता आणि चैतन्य आवडते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 महत्त्वाच्या गोष्टींची सखोल चर्चा करणार आहोत, ज्यांची साफसफाई दिवाळीपूर्वी करणे केवळ आवश्यक नाही, तर आपल्या आर्थिक आणि मानसिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपले घर हे केवळ विटा मातींचे बांधकाम नाही, तर ते आपल्या भाग्य आणि प्रगतीचे केंद्र आहे. जर या केंद्रात अडथळे असतील तर जीवनातील प्रगती खुंटते. जुन्या वस्तू, तुटलेले सामान आणि निकामी झालेल्या वस्तू या तिन्ही गोष्टी घरात दरिद्रता, मानसिक ताण आणि आजारपण आणतात. या बंद ऊर्जा स्रोतांना घराबाहेर काढणे म्हणजे येणाऱ्या लक्ष्मीला, म्हणजे धन आणि समृद्धीची जी देवी आहे, या लक्ष्मीला आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी रस्ता मोकळा करणे होय. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या 8 गोष्टी, ज्यांना दिवाळी सुरू होण्यापूर्वीच आपण कायमचे घराबाहेर काढले पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुटलेले आरसे आणि भेगाळलेली काच. मित्रांनो, आरसा आपल्या जीवनाची प्रतिबिंबे दर्शवतो. वास्तुशास्त्रानुसार अखंड आरसा घरात सकारात्मक ऊर्जेचे वहन करतो, पण तुटलेला किंवा भेगाळलेला आरसा हा ऊर्जा खंडित करतो. तो घरात अपशकुन किंवा दुर्दैवी घटनांची चाहूल घेऊन येतो. घरात कोणत्याही तुटलेली काच, खिडकीचा तुटलेला पत्रा किंवा भेगाळलेला आरसा असल्यास त्याची त्वरित तुम्ही विल्हेवाट लावायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळे. याबाबत मित्रांनो, घड्याळ हे वेळेचे आणि गतीचे प्रतीक आहे. हे आपल्या जीवनातील प्रत्येक आणि भविष्याची दिशा, आपल्या जीवनातील प्रगती आणि भविष्याची दिशा दर्शवते. घरात बंद पडलेले घड्याळ हे आपले भविष्य थांबले आहे असा संकेत देते. ते प्रगतीमध्ये मोठे अडथळे निर्माण करते. जर घड्याळ दुरुस्त होत नसेल तर ते घरी ठेवू नका. ते लवकरात लवकर घरातून काढून टाका, जेणेकरून तुमचे नशीब पुन्हा चालू होईल. तुमच्या ज्या घरातली निगेटिव्हिटी आहे ते कमी होईल. मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे खंडित झालेल्या मूर्ती आणि देवतांची फाटलेली चित्रे. तुम्ही देवघरात किंवा घरात ठेवलेल्या देवदेवतांच्या मूर्तीला जर भेग पडली असेल किंवा ती खंडित झाली असेल तर तिची पूजा करणे शुभ मानले जात नाही. खंडित मूर्ती ही खंडित भक्तीचे प्रतीक असते. अशी मूर्ती घरात ठेवल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. अशा मूर्ती किंवा चित्रांना घरातून आदरपूर्वक काढून त्यांची विसर्जन प्रथेनुसार विल्हेवाट नक्की लावा. चौथी गोष्ट म्हणजे जुने, फाटलेले आणि न वापरलेले कपडे. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या घरामध्ये खूप दिवस कपडे तसेच पडून राहतात. ते कोणी वापरतही नाही. ते सारखे आपल्या कपाटांमध्ये जमा होत राहतात. कपाटात भरून ठेवलेले ते जुने फाटलेले कपडे घरात राहू आणि शनीचा नकारात्मक प्रभाव वाढवतात. विशेषतः जे कपडे तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त काळ वापरले नाहीत, ते एका कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा गोळा करत राहतात. यामुळे घरात आर्थिक ताण आणि विनाकारण होणारे वाद वाढतात. हे कपडे तुम्ही गरजूंना दान करा किंवा त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावा, जेणेकरून ऊर्जा मोकळी होईल. 5वी गोष्ट म्हणजे निकामी आणि तुटलेली भांडी. मित्रांनो, स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान आहे. तुटलेली, भेगाळलेली किंवा गंजलेली भांडे घरात ठेवल्याने घरात अन्न आणि धनाची बरकत कमी होते.
मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तूंमुळे घरात दारिद्र्य आणि असंतोष निर्माण होतो. दिवाळीच्या या निमित्ताने स्वयंपाकघरातील प्रत्येक कोपरा तपासा आणि तुटलेली भांडी त्वरित बाहेर काढा. 6वी गोष्ट म्हणजे जुने आणि फाटलेले चप्पल, बूट. जुनी आणि फाटलेली चप्पल घराबाहेर, मुख्य दरवाजाजवळ किंवा कपाटात तशीच पडून असल्यास घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य वाढते. चप्पल ही अनेकदा आपल्या प्रयत्नांशी आणि प्रवासाशी जोडलेली जाते. खराब चपला घरात ठेवल्यास आरोग्य आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येतात. तर जे तुमच्या घरामध्ये तुमच्या शू रॅकमध्ये जे जुने किंवा फाटलेले चप्पल, बूट असतील ते तुम्ही घराच्या बाहेर पटकन काढा. म्हणजे तुमच्या दिवाळीच्या या सणामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीला येण्यासाठी थोडीशी मदत होईल. 7वी गोष्ट म्हणजे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि कुलूप. घरातील खराब झालेले टीव्ही, मिक्सर, मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत जे तुम्ही खूप दिवसापासून वापरलेले नाहीत, असे अपूर्ण आणि थांबलेल्या कामांची ऊर्जा निर्माण करते. तसेच खराब झालेले किंवा न वापरले जाणारे कुलूप जे तुमच्या नशिबाचे दरवाजे बंद करत असल्याचे प्रतीक आहे. ही सर्व निरुपयोगी उपकरणे त्वरित दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. 8वी गोष्ट म्हणजे मित्रांनो, सुकलेली किंवा काटेरी रोपं. घरातील किंवा बाल्कनीतील वाळून गेलेली किंवा सुकलेली रोपे जीवनशक्तीचा अभाव दर्शवतात. ही रोपे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव थांबवतात. तसेच बोनान्स आणि आवश्यक काटेरी रोपे म्हणजे गुलाब वगळतात घरात ठेवणे शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. दिवाळीपूर्वी या सुकलेल्या रोपांना सन्मानाने दूर करा आणि त्यांच्या जागी तुळस, लिंबू किंवा मनी प्लांट सारखी चैतन्यमय रोपे तुम्ही नक्की लावा. फक्त ह्या गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर काढू नका. त्या गोष्टींची, या सर्व ज्या 8 गोष्टी सांगितल्या आहे यांची विल्हेवाट महत्त्वाची आहे. यांची प्रॉपर तुम्ही विल्हेवाट लावायची आहे. केवळ वस्तू घराबाहेर काढणे पुरेसे नाही, तर त्याची योग्य विल्हेवाट लावणे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ज्या वस्तू वापरण्यायोग्य आहेत त्या गरजूंना दान करा. यामुळे तुमच्या शनी आणि राहू ग्रहांचे दोष दूर होतील आणि तुमच्या भाग्यात पुण्य जमा होईल. तुटलेल्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू कचऱ्यात टाकताना त्या व्यवस्थित गुंडाळून टाका, जेणेकरून कोणालाही इजा होणार नाही. खंडित मूर्ती किंवा चित्रे वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. या सकारात्मक बदलांचे काही फायदे आहेत. तर मित्रांनो, ज्या क्षणी तुम्ही या 8 नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू घराबाहेर काढतात, त्याच क्षणी तुमच्या घरात एक नवीन सात्विक ऊर्जा संचार करते. तुमची मानसिक स्पष्टता वाढेल. घरातील अनावश्यक वाद कमी होतील. आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, दिवाळीची साफसफाई हा लक्ष्मीचा आवाहन करण्याचा एक शक्तिशाली संकल्प आहे. आपले घर, आपली कपाटे, आपली भांडी, आपले विचार हे सर्व शुद्ध आणि स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि तिथेच सुख समृद्धी सुद्धा नांदते. या दिवाळी तुम्ही केवळ घरच नाही तर आपले आयुष्यही नव्या सकारात्मक ऊर्जेने उजळून टाका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.